नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 समृद्धता या प्रकरणातील काही प्रमेयांचा गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत। आज आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन अत्यंत दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत, दोन प्रमेय जी आपण आज पाहणार आहोत। त्यापैकी एक आहे त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजकाचा गुणधर्म। त्रिकोणाच्या कोनाच्या दुभाजकाचा गुणधर्म, तो गुणधर्म काय सांगतोय बघा। त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो। पुन्हा एकदा ऐका की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो। आता प्रमेय सिद्धतेसाठी विचारला की आपल्याला माहिती आहे आकृती काढणं अत्यंत आवश्यक आहे। पक्ष साध्य सिद्धता रचना आवश्यक असेल तर रचना देखील आपण करणार आहोत। आता आपण या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी आकृती काढणार आहोत। आकृती हा पूर्वार्ध म्हणजे दिलेला भाग जो आहे ज्याला आपण पक्ष म्हणतो त्याच्या आधारे काढणार आहोत। तो काय सांगतोय की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक म्हणजे आपल्याला एक त्रिकोण काढावा लागेल। हा त्रिकोण ABC, कोन C चा दुभाजक बाजू AB ला E मध्ये छेदतो असं आपण दाखवू। ही दिलेली माहिती झाली। दिलेली माहिती म्हणजे पक्ष आपण आता लिहिणार आहोत। त्रिकोण ABC मध्ये कोन C, कोन ACB म्हणजे कोन C चा दुभाजक बाजू AB ला E बिंदू छेदतो। आता साध्य काय करायचं? साध्य अत्यंत महत्वाचं आहे, ज्याला आपण उत्तरार्ध म्हणतो। तो याच्या पुढे त्या त्रिकोणाचा कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो। आता कोन C चा दुभाजक आहे, त्या कोनासमोरची बाजू म्हणजे बाजू AB, हा किरण C काय करतो की त्याचे दोन भाग करतो, त्यांचं गुणोत्तर आणि त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंचं गुणोत्तर हे समान असतं असं आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे। म्हणजेच कोन C चा दुभाजक हा त्याच्या समोरची बाजू AB, तिचे दोन भाग झाले भाग कोणकोणते ते AE आणि EB, त्यांचं गुणोत्तर म्हणजे AE चे EBC असणारे गुणोत्तर आपण घेतले। यासाठी आपण A पासून सुरुवात केलेली आहे आणि B पासून पोहोचलोय सरळ मार्गाने। म्हणजे गुणोत्तर कुठलं मिळते बघा, AE चे EB बरोबर। आता A पासून सुरुवात करायची आणि B पासून पोहोचायचं, पण ते असं त्रिज्या मार्गे। म्हणजे काय येणार, AC चे CB। म्हणजे कोणती दोन गुणोत्तर समान आहेत? हा प्रमेय सांगतोय की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूचे उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो। म्हणजेच आपल्याला AE छेद EB हे आपलं साध्य आहे बरोबर। बघा A पासून B पर्यंत आपण सरळ मार्गाने जोडलं तर A पासूनच सुरुवात करायची आणि B पासून पण असं त्रिज्या मार्गे जायचं, AC छेद CB। आपली थोड्या वेळ चर्चा झालेली आहे की हा जो प्रमेय आहे तो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन आहे। म्हणजे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जो आहे त्याचं उपयोजन आपण याच्यामध्ये करणार आहोत आणि हा प्रमेय आपण सिद्ध करणार आहोत। मला सांगा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपण केव्हा वापरतो? तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा असेल तर। मग या त्रिकोणामध्ये भाग एखादी रेषा म्हणजे C रेषा त्याच्या कोणत्या बाजूला समांतर आहे का? नाही आहे। म्हणजे दिलेली आकृती आपल्याला पुरेशी नाही, रचना करावी लागेल। आता रचना आपण काय करणार की B बिंदू मधून या किरण C ला समांतर असणारी रेषा काढणार आहोत आणि ती रेषा बाजू AC ला पुढे वाढल्यानंतर जिथे छेदेल तिथे आपण D नाव देणार आहोत। म्हणजे किरण C ला B बिंदूतून समांतर रेषा आपण काढली आणि ही समांतर रेषा बाजू AC पुढे वाढवल्यानंतर
जिथे छेदते त्या बिंदूला आपण डी नाव देणार. म्हणजे थोडक्यात रेषा बीडी समांतर किरण सी आपण काढलेली आहे. जी काही रचना आपण केली ती इथं नोंद करणं आवश्यक आहे. आता या रचनेमुळे आपला फायदा काय होतो की एक मोठा त्रिकोण तयार झाला, त्रिकोण ए बी डी. या त्रिकोणामध्ये सी रेषा त्याच्या बाजू बीडी ला समांतर आहे. म्हणजे आपण त्रिकोण एबीडी मध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन करू शकतो. आता जी रचना आपण केली ती रचना या ठिकाणी मांडणार आहोत. काय रचना केली आपण? रेषा बीडी समांतर किरण सी काढली. ती रेषा बाजू एसी ला काय करते? डी मध्ये छेद. ही रचना झाली. आपण सिद्धता करणार आहोत. आता सिद्धतेमध्ये पहा, आपलं साध्य काय आहे की एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीडी आपल्याला दाखवायचं आहे. आता जो मोठा त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे त्रिकोण ए बी डी, त्याच्यामध्ये किरण सी म्हणजे रेषा सी बाजू बीडी ला समांतर आहे. आणि त्या ठिकाणी जर आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं उपयोजन केलं तर आपल्याला कोणतं विधान मिळू शकतं? बघा, त्रिकोण ए बी डी मध्ये रेषा सी समांतर बाजू बीडी, म्हणजे रेषा सी बाजू बीडी ला समांतर आहे. आता ती रेषा काय करते? प्रमाणाचा मूलभूत प्रमेय सांगते उरलेल्या दोन बाजू जे आहेत त्यांना प्रमाणात विभागते, एकाच गुणोत्तरामध्ये विभागते. आता त्या त्रिकोण एबीडी च्या उरलेल्या बाजू म्हणजे बाजू एबी आणि बाजू एडी आहे की नाही. मग सी मुळे बाजू एबी चे दोन भाग झाले ए आणि ईबी. सी किरण म्हणजे रेषा सी मुळे बाजू एडी चे दोन भाग झाले एसी आणि सीडी. तर आपल्याला कोणती दोन गुणोत्तर समान मिळतील? एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीडी असं आपल्याला विधान मिळू शकतं. आता मिळणाऱ्या विधान रचनेनुसार आणि साध्य विधान यामध्ये कोणता फरक आहे जरा बारकाईने बघा. साध्य काय? ए छेद ईबी बरोबर एसी छेद सीबी. आणि आपल्याला आता या सद्य स्थितीमध्ये जर आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरला तर आपल्याला कोणतं विधान मिळते? ए छेद ईबी बरोबर एसी छेद सीबी. दोन्हीचं बारकाईने निरीक्षण केलं की डाव्या बाजू समान आहे, फक्त उजव्या बाजूमधला छेद भिन्न दिसतोय. आता आपल्याला मिळणाऱ्या विधानामध्ये छेद सीडी आहे आणि साध्य करायच्या विधानामध्ये सीबी आहे. म्हणजे सीडी आणि सीबी हे भिन्न आहेत. ते जर आपण समान आहेत असं सिद्ध केलं तर म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं उपयोजन करून आपलं साध्य सिद्ध होऊ शकतं. मग चला आपल्याला आता नेमकं काय दाखवायचं या प्रमेय सिद्धतेसाठी? सीबी आणि सीडी दोन्ही समान आहेत. जर आपण बारकाईने विचार केला सीबी आणि सीडी या त्रिकोण ए सीबीडी च्या बाजू आहेत आणि या दोन बाजू आपल्याला समान दाखवायचे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? तुम्हाला आठवते का बघा, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास दोन बाजू समान केव्हा होतात? जर त्या त्रिकोणाच्या दोन कोण त्या बाजू समोरचे कोण एकरूप असतील तर. म्हणजेच सीबी बाजू समोरचा हा डी कोण त्रिकोण सीबीडी मधला आणि सीडी बाजू समोरचा हा बी कोण जर दोन एकरूप आपण दाखवू शकलो तर निश्चितपणे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार सीबी बरोबर आपलं काय होणार आहे? सीडी होणार आहे. आता त्यासाठी सिद्धता बघा. विधान नंबर 1, रेषा सी समांतर बीडी रचना आहे आणि त्यांची जर आपण एडी छेदिका घेतली तर कोण एसीई आणि कोण सीडीबी एक विशिष्ट प्रकारच्या कोणाची जोडी मिळते. आणि तुम्हाला माहिती आहे दोन समांतर रेषा एका छेदिकेने छेदले असतात, संगत कोण एकरूप असतात, व्युत्क्रम कोण एकरूप असतात, अंतरकोणाची जोडी पूरक असते. त्यापैकी कोण एसीई आणि कोण सीडीबी ही कोण बघा संगत कोण आहे म्हणजे एकरूप होते. म्हणजे आपल्याला पहिली जोडी मिळाली किरण सी समांतर रेषा बीडी आणि छेदिका रेषा एडी घेतलेली आहे. तर कोणत्या कोणांची जोडी आपल्याला एकरूप मिळाली? कोण एसीई एकरूप कोण सीडीबी, कोण एसीई एकरूप कोण सीडीबी. विधान नंबर 1 याला कारण आहे संगत कोण.
त्याच दोन समांतर रेषा आणि सीबी जर आम्ही ते छेदिका घेतली तर कोण ईसीबी आणि कोण सीबीडी, बघा कोण ईसीबी आणि कोण सीबीडी हे देखील एकरूप आहे. याचं कारण काय असू शकतं? विक्रम कोणाची जोडी. म्हणजे 2 नंबरचं आपण विधान घेतोय छेदिका, छेदिका सीबी घेणार आपण. कोण ईसीबी, कोण ईसीबी एकरूप कोण सीबीडी. नंबर 2 याचं कारण आहे विक्रम कोण. तुम्हाला माहिती आहे 2 समांतर रेषांना एका छेदिकेत छेदले असता विक्रम कोणाची जोडी एकरूप असते. परंतु पक्ष काय वेगळंच सांगतोय. पक्ष काय सांगतोय की कोण एसीई आणि कोण ईसीबी समान मापाचे आहेत, एकरूप आहेत. का? कारण किरण सीई हा कोण एसीबी चा दुभाजक आहे असं दिलेला पक्ष सांगतोय. म्हणजे आपण आता पक्षावरून एक विधान करू शकतो की कोण एसीई एकरूप कोण ईसीबी. बघा याला विधान नंबर 3 आणि याचं कारण आहे पक्ष. आपलं लक्ष असलं पाहिजे आपल्याला काय दाखवायचं आहे की कोण सीबीडी आणि कोण सीडीबी एकरूप दाखवायचे आहे त्रिकोण सीडीबी मधील. आणि हे दोन कोण एकरूप झाले तर आपल्याला हवा असणारा सीबी बरोबर सीडी येणार आहे. आणि सीबी बरोबर सीडी आलं की त्रिकोण एडीबी मध्ये आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरणार आणि साध्य सिद्ध होऊ शकतं. आता विधान नंबर त्यासाठी बघा विधान नंबर 4 काय होऊ शकतं. विधान नंबर 1, विधान नंबर 2 आणि विधान नंबर 3 यांची तुलना करा. बारकावून बघा विधान नंबर 3 काय सांगते बघा. विधान नंबर 1 आणि 2 च्या डाव्या बाजू समान आहेत. म्हणजेच 1 आणि 2 या विधानाच्या उजव्या बाजू देखील कशा असल्या पाहिजेत? समान असल्यास पाहिजेत. म्हणजे विधान 1, 2 व 3 वरून कोण सीडीबी एकरूप कोण सीबीडी. 4 आणि आपल्याला हेच हवं होतं त्रिकोण सीबीडी मध्ये कोण सीबीडी एकरूप कोण सीडीबी. म्हणजे आता तुम्ही काय करा त्रिकोण सीबीडी मध्ये विधान नंबर 5 त्रिकोण सीबीडी मध्ये निश्चितपणे असं लिहू शकता की कोण सीबीडी समोरची बाजू सीडी आणि कोण सीडीबी समोरची बाजू बीसी किंवा सीबी दोन्ही समान मापाचे. म्हणजे आपण असं लिहू शकतो की सीबी बरोबर सीडी. याला कारण आहे एकरूप कोणासमोरील बाजू. एकरूप कोणा समोरील बाजू. झालं काम. विधान नंबर 6 आता त्रिकोण एडीबी मध्ये जावा म्हणजे एबीडी मध्ये जावा आणि प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरा आणि सीबीची किंमत सीडीची किंमत सीबी भरा म्हणजे साध्य सिद्ध होऊ शकतो. म्हणजे त्रिकोण एडीबी मध्ये रेषा सी समांतर बाजू बीडी. रेषा सी समांतर बाजू बीडी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीडी. एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीडी. याला कारण आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता शेवटचं विधान साध्य आणि सिद्धतेमध्ये याच्यावर बघा आलेलं विधान नंबर 6 फक्त उजव्या बाजूतील छेद भिन्न. आपल्याला हवा आहे सीबी आलेले सीडी आणि विधान नंबर 5 सांगतोय की सीबी आणि सीडी समान आहेत.
म्हणजे विधान नंबर 5 वरून तुम्ही काय करा, विधान नंबर 6 मधील उजव्या बाजूमध्ये छेदाची किंमत काय करा, सीधी भरा. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, ए चे ईबी बरोबर एसी चे सीबी. आणि अशा रीतीनं त्रिकोणाच्या कोणाच्या दुभाजकाचा गुणधर्म हा जो प्रमेय आहे तो आपण सिद्ध केलेला आहे. अत्यंत महत्वाचा हा प्रमेय. मी याहीपूर्वी सांगितलं की ह्या बोर्डाला 2-3 वेळा येऊन गेलेला आहे. म्हणजे हा प्रमेय सिद्धीसाठी बोर्डाला विचारला जाऊ शकतो किंवा उदाहरण याच्यावरती 100% विचारले जाऊ शकतात. पुन्हा एकदा काय प्रमेय सांगतोय बघा, की त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. मुलांना तर त्याचं उपयोजन कसं करायचं आपण पुढच्या उदाहरणामध्ये पाहणार.